विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। मी साहेब नदाब। आपण पाहतात विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। उमरगा शहरामध्ये माहीस मेकओव्हर तर्फे ब्युटी पार्लरचा कोर्स पूर्ण केल्यामुळे प्रमाणपत्र आणि ट्रॉफी वितरण सोहळा साजरा करण्यात आला। यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील मुलीने आपले प्रशिक्षण पूर्ण केले। यशोदा मॅडम तर्फे प्रमाणपत्र आणि ट्रॉफी ही देण्यात आले। विश्व 24 न्यूज उस्मानाबाद। आपण जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबून आपल्या चॅनलला पुढे वाढवा। विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आजचं जे हे महिलांसाठी जे प्रोग्राम केलेला आहे, या प्रोग्रामचं उद्दिष्ट काय? म्हणजे आज आम्हाला मॅडमबद्दल बोलायचं तर मी शब्द कमी पडत आहेत। मॅडम आम्हाला सगळ्यांना खूप छान शिकवतात। खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी त्याने आम्हाला शिकवतात। म्हणजे जसं की बाहेर गेलो तर आपल्याला खूप असं शहरामध्ये जायला येत नाही, म्हणून तरी आपण इथेच ग्रामीण भागात राहून सुद्धा एक कला आम्हाला मॅडम खूप दाखवतात। आणि ते त्यांचं असं म्हणजे लपून काहीच नाही, म्हणजे ओपन आहे सगळं, जे की आम्ही सगळं शिकू शकतो। फक्त मेकअप असंच ते शिकवत नाहीत, इतर काही गोष्टी ते आम्हाला शिकवतात। आणि मला मॅडमबद्दल बोलायचं म्हणलं तर शब्दच कमी पडतात आणि ते खूप चांगलं शिकवतात। मला हे म्हणायचं आहे की आम्ही तुम्ही जगणे आईविना भिकारी, आम्ही तुम्ही जगणे आईविना भिकारी। मॅडम असं म्हणतात की ह्याच्यामध्ये जास्त भाग तर मॅडमच्या आधी माझ्या आईवडिलांचं आहे। त्यात हिऱ्याची ठाण म्हणून आम्हाला हिऱ्यासारखं चमकवणारे माझे मॅडम आहेत। आणि मी मला आज खूप प्राऊड फील होते की मॅडममुळे आम्ही आज इथे आहोत। म्हणून मी मॅडमचे खूप खूप आभारी आहे। त्यांनी आम्हाला एक स्टुडंट म्हणूनच नाही तर असं बहिणीसारखं समजून इतर काही गोष्टी शिकवल्यात। आणि मॅडमसारखे आणि मी पुढच्या बॅचला हेच सांगणार आहे की मॅडम खूप चांगलं शिकवतात आणि मॅडमला खूप छान असं फील होत असेल आज की आम्ही एवढे स्टुडंट आहोत। त्यांना थँक्यू बोलण्यासाठी आणि पुढील असा अनेक महिलांनी बघावं, शिकावं म्हणून हे मॅडमने कार्यक्रम आयोजन केलेला आहे। तरी मॅडम, आज जे आपण महिलांसाठी जे उपक्रम घेतला ह्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट काय? कसं आहे माहिती आहे का, आपण जर सिटीमध्ये किंवा शहरामध्ये जर गेलो तर आज मेकअपला लाखावर फी आहेत। आता उदाहरणार्थ मला सध्या ट्रेंडला असलेली प्रतीक्षा थोरात, आज आम्ही सगळेजण मिडल क्लासमधलेच मुली आहोत, म्हणजे सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते। मेन गोष्ट म्हणजे मग जर आता तिथे जर आम्हाला जर तिच्यापाशी जायला जर शिकायची जर इच्छा असेल, आता भरपूर आम्हाला आहे, पण तिची आज कमीत कमी 1 लाख ते 1.5 लाख रुपये फी आहे। बट आज जी दिदी आहे, म्हणजे आमची जी मॅडम आहेत ना, आम्ही दिदीच म्हणते तिला, जे मॅडम आहेत ते त्यांच्या इतकेच खूप चांगले। आज त्यांचे कमीत कमी 7 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे। नंतर पूर्ण ते ट्रेंड आहे। आणि आम्हाला आज जे खेड्यागावामध्ये जे सिटीमध्ये मिळतं ना, त्याच खेड्यागावामध्ये तिच्याकडनं सगळं भेटतं। आणि मला असं वाटतं की ती आज तिच्या घरी कमीत कमी 50 ते 60 माणसं असतात, म्हणजे फॅमिली आहे तिची। आज ती 50 ते 60 फॅमिली सांभाळते, नंतर ही मेकअप सांभाळते आणि तिच्यात कमीत कमी आज ती खूप प्रसिद्ध आहे, तरी ती सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करते स्वतः। म्हणजे असं म्हणायला की तर आत्मनिर्भर स्वतःवरती आहे ती सध्या। मग मला काय वाटतं, आपण खेड्यामधल्या मुली आहोत, घरच्यांचा विचार कसा असतो की खेड्यामधल्या मुलींचा विचार, आईवडिलांचा विचार काय की मुलगी बाहेर जाऊ नये किंवा असं भरपूर विचार असतात। मग मला काय वाटतं की जसं ती आत्मनिर्भर आहे आज, तसं आपणही आहोत। कारण की 10 रुपये 1000 रुपये किंवा पगार नसू दे आपल्याला, पण 10 रुपये स्वतःचे असायला पाहिजे। त्यामुळे 10 रुपयासाठी कोणाकडे आपण हात पसरायला नको, म्हणजे स्वतःच्या पायावर थांबू असं म्हणजे ती आहे ना, ते जसं आम्हाला बनायचं आहे, आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना करायचं आहे। त्यामुळे आज ती आमच्यासाठी एक इम्प्रेशनच आहे। मला सांगा, महिलांना आपण संदेश काय देणार आहात? संदेश मला काय द्यायचं महिलांना म्हटलं तर आपण कुठल्या गोष्टीमध्ये कमी नाही आहे। आज कल्पना चावलापासून इंदिरा गांधीपर्यंत सगळे आज स्वतःच्या पायावर आहेत।
आज त्यांचं खूप जणांमध्ये नाव घेतलं. आपली पहिली भारताची पंतप्रधान कोण आहे? महिलाच आहे. अंतराळावर जाणारी पहिली महिला महिलाच आहे. आज म्हणजे महिला कुठे कमी नाहीत कुठल्या गोष्टींमध्ये सध्या. म्हणून मला म्हणायचंय आपण बाहेर पडता आलं पाहिजे, आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे. कोणच कमी राहत नाही, सगळ्यांच्यामध्ये कुठली ना कुठली कला असते. पण आपण खेड्यागावामधले आहोत म्हणून आपण ते हे आता कसं असते विचार करून लोकांचा विचार कसा असते की लोक काहीतरी बोलतील, लोक हे विचार करतील म्हणून आमच्यासारख्या मुली कसं पाय मागे घेतात. मग ते पाय मागे घेता आले नाही पाहिजे. आपल्याला पुढे चलून एक पाऊल पुढे, आज आपण एक पाऊल पुढे टाकलो तर उद्या दुसरं पाऊल चढतंय, नाहीतर जर मागे घेतलो तर मागेच जातोय. त्यामुळे आपण आपल्या पायावरती उभं राहायला पाहिजे. कारण की आई वडिलांना पण पुढे चलून की माझी मुलगी केली हा मान सन्मान त्यांना भेटला पाहिजे. आपण जर घरी बसलो तर काहीच करता येणार. मला एवढंच मुलींना सांगता येतं की घरी बसून काहीच होत नाही, एक पाऊल आपलं पुढे पाहिजेच, त्याशिवाय काहीच करता येत नाही. मला सांगा, आज आपण जे कार्यक्रम घेतला याच्या पाठीमागेतलं उद्दिष्ट काय? उद्देश हे तर इथले जे मुली आहेत किंवा उमरगा जे आहेत थोडं रुरल एरियाचे, एवढं काही सिटी नाही, तर इथल्या मुली काय आहेत ते शहरामध्ये शिकायला जातात. शहरामध्ये 30 लाखापेक्षा कमी नाही. आणि तिने जे क्लासेस देते ते क्लासेसने त्यांना कमीत कमी फीसमध्ये देण्याचा प्रयत्न करतात. त्या माध्यमातून त्यांना हे कळेल की आपलं वर्क काय, आपले क्लासचे किती स्टुडंट आहेत, त्यांचं वर्क कसं आहे, आपले स्टुडंट पण किती वर्क करू शकते हे सुद्धा त्यांनी लाईव्ह दाखवणार आहेत. आमचे स्टुडंट पण आज मेकअप करणार आहेत, त्यांचं लाईव्ह इथे दाखवणार आहेत. ते ऑडियन्स बघतील, त्यांनाही त्याच्यातून कळेल की आपलं वर्क कसं आहे. जास्तीत जास्त जे क्लायंट आहेत किंवा स्टुडंट आहेत ते जोडले जातील आणि शहरातले जे फॅसिलिटी आहेत ते इथे देण्याचा प्रयत्न. मला सांगा, आपण महिलांना काय संदेश देणार आहात? महिला कोणापेक्षा कमी नाही. जर ते करायला जर ठाम करण्याचं जर ठाम निश्चय केले ना त्यांनी काहीही करू शकते. जसं आता माझी तर ह्या क्षेत्रामध्ये यायची काही इच्छाही नव्हती. मला जॉबसाठी तेवढं म्हणजे प्रोत्साहन भेटलं नाही, त्यामुळे मी घरातल्या घरात हे व्यवसाय सुरू केले. ह्या व्यवसायाची गरज नाही अशी माझी परिस्थिती नाही आहे, तरी मी मला इंटरेस्ट आहे, मला आवड आहे म्हणून मी एवढं केलं आणि एवढे सक्सेस झाले याचा मला अभिमान वाटतं. तसंच माझ्यासारखं किंवा दुसऱ्याही महिला असं करू शकते, तेही सक्षम बनू शकते, त्यांनी खूप काही करू शकते असं मला म्हणायचं. फक्त त्यांची इच्छाशक्ती पाहिजे आणि जिद्द पाहिजे करण्याची. 17 रात्र घालताना तुम्ही 14 15 बाकीचे आतमध्ये थांबा नंबरनुसार. 18 19 20 17 आपल्याकडे एक नंबर पलीकडे एक नंबर हा 2 3 सगळा पलीकडे नंबर त्यांचे टीचर्स पाठीमागे थांबायचं लगेच झाल्यानंतर एक नंबर पुढे लाईन बरोबर लाईन बरोबर आहे का? पुढे पुढे लवकर माझ्याकडे सर का 15 पुढे ठीक आहे. एक नंबर 1 ते 20 मॉडेल्स आता खाली बसायचं तुम्ही करायचं. वेट तसंच ये ना बहुत त्यासाठी ना वेगवेगळे कलेक्टर यूज होतात, वेगवेगळे कन्सिलर यूज होतात. जसं की रेड आणि भांगण्यासाठी ग्रीन कलरचा कलेक्टर यूज करतो, कलेक्टरसाठी पाणी होतं. आणि त्याचं मेकअप वगैरे सगळं 5-5 मिनिटासाठी राहील. तर तुम्ही काय करायचं तसेच हे हालायचं नाही जागेवर ना, फक्त 20 नंबर तिकडे करा. मी सांगितलं पण हालायचं 20 नंबर
नगरसेविका मॅडम. नाही अगोदर स्टुडंट आणि टीचर्स काढून घ्या, बाकीचे नंतर ना मग राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.